तमा मॅडम, एवढ्या मोठ्या मालात राहता ना तुम्ही? अहो या मालात राहून पण मन खुश आहेत तुमची. माझ्या बहिणीला जेलमध्ये टाकलं, तिला त्रास दिला. काय चूक होती हो तिची? चूक काय होती? मला तर आधी माहिती असतं ना की तुझ्या बहिणीने माझ्या भावाचा आणि आईचा अपमान केलाय. जेलमधून सुटू पण दिलं नसतं मी तिला. वा, अरे दोस्त, लगेच एवढ्या लगेच परतलास हा? तू काय वेगळं केलं सूर्या? शहानिशा न करता माझ्या भावावर हात उचललास तू. हे बघ, माझ्या बहिणीला त्रास देणाऱ्याला सोडत नसतो मी. हे बघ, जोपर्यंत तिलोत्तमा मॅडम माझ्या राजूची माफी मागत नाहीत ना, तोपर्यंत मी इथनं हलणार नाही. माझी आई माफी नाही मागणार. तेवढं सोडून बोल. मी पण बघतो आता कशी नाही मागत. सारा चल वर चल. राजकुमार चल. तुम्हाला पगार कसला देते मी? हा, कसला पगार देते? ताराचा आवाज विदाउट कॉपीराइट कोण कुठे कसा वापरतोय हे बघणं तुमचं काम आहे की नाही? मला हे सगळं बाहेरून कळतं. काय करत होतात तुम्ही? झोपला होतात का? हा, आन्सर मी. तो जो कोणी व्हिडिओतला माणूस आहे ना, तो मला माझ्या समोर पाहिजे आत्ताच्या आत्ता. कळलं? नाहीतर अगं मम्मा, तू स्वतःला का त्रास करून घेतीयस? हे बघ, तो आवाज माझा नाहीच आहे मुळात. तो सावलीचा आवाज आहे. हे आपल्या दोघींनाही माहिती आहे ना. मी काय म्हणते, आपण सावलीलाच विचारूयात ना की ते रेकॉर्डिंग कसं आणि कधी झालं ते. आपल्याला ती सांगू शकेल की त्यातला तो माणूस नक्की कोण आहे ते. मग गौरव मॅडम, काय हो तुम्ही तर काही फोनच केला नाही रील पाहिल्यानंतर. कशी वाटली रील? हा मला वाटलं एवढी बरी बातमी दिली तुम्हाला. काहीतरी मस्त बक्षीस द्याल, हा पैसे बिशे पाठवून द्याल. पण तुम्ही तर साधा फोन बी नाही केला हो. रिॲक्टच नाही झाला तुम्ही. सावळीनं खरंच तुम्हाला धक्का दिला का काय? ए जयंती, त्या व्हिडिओतला माणूस कोण आहे मला आत्ताच्या आत्ता सांग. तुम्हाला माहित नाही होय? हॅलो, काय माहित नाही का काय? अगो बाई, खरंच माहित नाही तुम्हाला? ए, तुझी फालतू कॉमेडी बंद कर. तो माणूस कोण आहे मला माहिती हवी आहे आत्ताच्या आत्ता. प्लीज मला सांगतो कोण आहे. सूर्या दादा, आपला सूर्या दादा नाही का? तुम्हाला माहितीये ना? मला माहितीये. सूर्या दादाचे सासरे बुवा जालिंदर निंबाळकर उर्फ डॅडी.
सोडू मला काय शालिंदर निंबाळकर खपलास रे तू खपलास. ही मूर्ख मुलगी आणि ती तंबू मधली मुलगी मैत्रिणी आहेत आणि त्याच मैत्रिणीच्या मदतीसाठी ही मूर्ख मुलगी गेली होती. तिला फोन सुद्धा आला होता आणि अशा पद्धतीने सारंग आणि त्या गावठी मुलाच्या भांडणात ह्या दोन मैत्रिणी अडकल्यात. तर आय सी. हुशार आहात म्हणून सतत काही ना काही विचार केलाच पाहिजे का? किती ताण देत आहे मेंदूला. सारखं आपलं काही ना काही सुरूच असतं. कसलं प्लॅनिंग सुरू आहे, कोणाची वाट लावायची आहे? माइंड युअर ओन बिझनेस. जितकं जवळ येऊ देते तितकंच जवळ यायचं. कीप डिस्टन्स. डिस्टन्स ठेवला तर परिणाम बघितला ना तुम्ही त्याचा. सो म्हणून म्हटलं जरा तुमच्याकडून काहीतरी शिकायला हवं. काय ना टीमवर्कनी जी कामं होतात ना ती एकट्याने होत नाही. म्हणून तुम्हाला विचारायला आले, तुमच्याकडून शिकायला आले. तुम्हीच म्हणता मला अक्कल नाही आहे, माझे प्लॅन फसतात. आता म्हटलं तुम्हाला विचारावं, सांगा तुम्ही. हळू जरा. काहीही केलं तरी तुझी चीप मेंटॅलिटी काही जात नाही. इतक्या मोठ्या घरात आणून ठेवलंय पण तुझा लो स्टँडर्ड स्मार्टनेस दिसून येतोच. म्हणून तर मी सांगते ना, प्लीज गाईड मी. माझ्या मेंटॉर व्हा. सांगा मला काय करायचंय ते. हळू बोल. स्टँडर्ड माणसं अशी आरडाओरडा नाही करत. बी पोलाइट. ओके. लेसन नंबर 1, शांत राहणे. पुढे. कुठलंही काम करताना एका कानाचं दुसऱ्या कानाला कळू नये. यात तर मी माहेर आहे. पुढे. मस्करी करतेस माझी? मुद्द्यावर ये ना. आई शपथ नाही, हिंमत आहे का माझी? मग इतकं बटरिंग का करतेस? काय काम आहे ते बोल लवकर. असं पकडता ना तुम्ही. हुशार आहात. मुद्द्यावर ये. काय काम आहे ते बोल. तुम्ही मला दुपारी जो फोटो दाखवला त्या संदर्भात जरा मला बोलायचं होतं. ती मुलगी जी सावलीसोबत उभी आहे ती तीच मुलगी आहे ना जी आपल्या घराबाहेर तंबू ठोकून बसली आहे? त्याच मुलीचा फोटो काढलाय ना तुम्ही? एक्झॅक्टली. हुशार आहेस. हे तर मी आहेच. आपण तुमच्या इतकी नाही आहे. एनिवे, तुम्ही हा फोटो कुठे काढला? तुझा कॉल आला होता मग मी गेले. तिला फॉलो केलं. म्हटलं बघूया कुठे निघाल्यात मॅडम. तर गेल्या मैत्रिणीला भेटायला तेव्हा काढला फोटो. वाव. शर्लॉक होम्स. डिटेक्टिव्ह ऐश्वर्या मेहेंदळे. वा. ॲक्च्युली हे सगळं मी त्या मुलीला घरातून बाहेर काढायला करते आणि आता तर काय आयता चान्स दिलाय तिने मला. आज दुपारी सारंग तिच्यामुळे माझ्यावर ओरडला ना, मग आता तिला मी सोडणार नाही. हा फोटो योग्य वेळी योग्य माणसाला दाखवणार. जस्ट इमॅजिन, ज्या मुलीसोबत मी हिचा फोटो काढलाय त्याच मुलीच्या नवऱ्यासोबत मॉमचं भांडण सुरू आहे. घरात इतकं टेन्शनचं वातावरण असताना आपल्याला जी माणसं त्रास देत आहेत त्या लोकांना ही मूर्ख मुलगी मदत करते. हे जर मॉमना कळलं तर मजा येईल. मॉम हिला सोडणार नाहीत आणि आपल्या आयुष्यातून ही मूर्ख मुलगी कायमची निघून जाईल. जीनियस. सावली. माईक, तुम्ही इथे? हो मग यावंच लागलं. हे काय? क्वालिटी
आणि श्वासाचं दुसरं नाव राजश्री फूड प्रोडक्ट्स. तूच रेकॉर्ड केलंयस ना हे गाणं? पण एक वचन दे, त्या ओळी गावाशिवाय दुसरीकडे कुठेच वाजणार नाहीत. सावली, मी तुला वचन देते, ह्या ओळी गावातल्या गावात आणि तेही राजूचा बिझनेस प्रमोट करण्यासाठीच वापरल्या जातील आणि दुसरीकडे कुठेच वाजला जाणार नाही. कधी गेली होतीस रेकॉर्ड करायला? तुझाच आवाज आहे ना हा? तुझाच आवाज आहे ना? मम्मा इथे तुझी हिम्मत कशी झाली? हिम्मत कशी झाली तुझी? माई दुखतंय. मला दिलेला शब्द मोडलास? हा? आज नाही वाटली तुला? आवाज दुसऱ्याला वापरू द्यायची हिम्मत कशी झाली तुझी? आता हे जे केलंयस ना त्याचे आता परिणाम पण भोगायला तयार हो. हा? कारण आता या भैरवीच्या तडाख्यातनं तुला कोणीच वाचवू शकत नाही. कोणीच नाही. काय वाटलं तुला? हे लोक वाचवतील तुला माझ्यापासून? नाही वाचवू शकणार. आणि आता एक लक्षात ठेव, उद्या तुझा तो भाऊ अप्पू मरत असलं ना तर मरू द्यायचं त्याला. माझ्याकडे यायचं नाही भीक मागायला. कळलं ना? मुळीच यायचं नाही. तू आता हे जे केलंयस ना त्याची शिक्षा तर तुला आता मिळणारच. सावली, सावली, पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन व्यवस्थित होऊ दे. हं? तुझं काम आटपून मग नंतर कर. काही गडबड नाही. ठीक आहे? भैरवीजी तुम्ही या ना, बसा ना बाहेर. मी आईंना कळवते तुम्ही आल्याचं. हं? अगं असू दे बाळा, असू दे. बसले असते मी, थांबले असते निवांत, पण थोडी घाई आहे, गडबड आहे. आणि म्हणूनच पटकन कार्यक्रमाच्या नियोजनाचं मी सावलीला सांगायला आले होते. झालं सांगून. बाय द वे अमृता, हे बाहेर सगळा काय प्रकार आहे? म्हणजे तंबू वगैरे ठोकलाय आणि सगळं काय आहे हे? ते जोपर्यंत तिलोत्तमा मॅडम माझ्या राजूची माफी मागत नाहीत ना, तोपर्यंत मी इथनं हलणार नाही. अरे बापरे, एवढं सगळं घडलंय? खरं तर तिलोत्तमाने या लोकांना कधीच पोलिसात द्यायला हवं होतं. कशाला सहन करायची यांची दादागिरी? अगं हे लोक दाखवायला गरीब गरीब म्हणून दाखवतात, पण मुळात हे जे गरीब दरिद्री भिकारडे लोक असतात ना, यांना वेळीच ठेचायला हवं. नाहीतर मग हे असे डोक्यावर तांडव करतात. चल ग, येते. सावली, सगळं नीट आहे ना? हो. अरे पण तुला दादा, आईचा जो अपमान झाला ना तेच महत्वाचं आहे माझ्यासाठी. ते पण माझ्या मित्राकडून आणि त्याच्या फॅमिलीकडून. समजावं त्यांना, ते विल्सन आणि वुल्मर कधीही येतील. मी त्यांना फार काळ थांबवू शकणार नाही.
फार तर फार संध्याकाळपर्यंत मी थांबेन. त्यांना प्लीज समजाव, जा म्हणावं इथून. हो सारंग, आणि हे डील खूप मोठं आहे त्यामुळे बिझनेस कॅन वेट. या घरची अबुरू आणि इज्जत निघताना मी नाही बघू शकत. ठीक आहे सारंग, जे काय करशील ते नीट विचारपूर्वक कर, जरा सांभाळ. मी मार्ग काढतो बाबा. डॅडी उर्फ जालिंदर निंबाळकर, बघ जॅडी उर्फ जयंती कोट्टलवर भागवत आली आहे. कुठे लपून बसलाय? ये की बाहेर दाखवते तुला इंगा. जालिंदर निंबाळकर धिक्कार असो, जालिंदर निंबाळकर धिक्कार असो. चुप, एकदम चुप. 5 रुपये वाटला का तुला? हा, घरात कशी घुसली ग तू? हा? ए डॅडी, त्याला काय म्हणतात माहितीये का? चोराच्या उलट्या. तुला आता सोडत नसते रे मी. माझं नाव बी जयंती आहे, जयंती. बघत होता कसा धडा शिकवते तुला. जालिंदर निंबाळकर हाय हाय, जालिंदर निंबाळकर हाय हाय, जालिंदर निंबाळकर हाय हाय, जालिंदर निंबाळकर हाय. बाय 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 बाय. जसं अपेक्षित होतं तसाच निघालास तू. तुझ्या प्रोडक्टच्या जाहिरातीसाठी माझ्या मुलीचा आवाज वापरायची हिंमत कशी झाली तुझी? कोणाच्या परवानगीने वापरलास तो आवाज? ए, कोणाचा आवाज? कोण आहेस तू? कोण आहेस तू? क्वालिटी आणि श्वासाचं दुसरं नाव राजश्री फूड प्रोडक्ट्स. हा, हे आमच्या गावातली पोरगी आहे. ती काहीतरी बिझनेस सुरू करते म्हणते. ते गावातल्या 2 पोरांनी आम्हाला आग्रह केला, दिल्या आम्ही शुभेच्छा. त्या गाण्याशी आमचं काय देणं घेणं नाही. आम्हाला काय माहित कोणी गायलंय ते. अच्छा, मग या व्हिडिओच्या मागे हा आवाज कुणी टाकलाय? ए बाई, तू असं कर, ते गाणं जिने गायलंय तिला जाऊन विचार. इथं कशाला तमाशा करते? मला नाही शिकवायचं सा, कळलं ना? या व्हिडिओत तू दिसतोयस म्हणजे यात तुझी क्लिअर इन्व्हॉल्वमेंट आहे. कॉपीराईटचा क्लेम करून आयुष्य बर्बाद करीन मी तुझं. या व्हिडिओत तू दिसतोयस की नाही? आहेस ना? याचा अर्थ तुझी यात क्लिअर इन्व्हॉल्वमेंट आहे. आता याची नुकसान भरपाई तर तुला द्यावीच लागेल, तेही आत्ता. 1 कोटी रुपये. किती? 1 कोटी नाही देत जा. ओळखलं नाहीयेस तू मला अजून? आणि मला ओळखायचं बी नाही. अच्छा, हे जे काय केलंयस ना तू, याचे परिणाम भोगावे लागणार आहे तुला. तुला माहिती नाहीये तू कोणाशी पंगा घेतोस. ए, चल निघ इथून. अरे ऐकून घेतो, लय जीभ चालायला लागली तुझी. चल निघ, निघ इथून. नाही जाणार, नाही जाणार. काय घाबरते काय मी तुला? हा, शेवटचं सांगतेय. माझ्या लेखीचा आवाज जो विना परवानगी वापरलाय त्याचे 1 कोटी रुपये नुकसान भरपाई नाही दिलीस
तर इतक्या कोट्यावधीचा दावा दाखल करीन ना तुझ्यावर की आयुष्यभर कर्ज फेडत फेडत मरशील तू. माई त्यातले मला किती पैसे मिळतील हो? झालं का या बाबतीत काय ते ठरवा. अरे 1 कोटी म्हणजे एकावर किती शून्य ते तरी माहिती आहे का तुम्हाला. इथं 1 रुपया सोडत नाही आम्ही कोणाचा. तुम्ही कोर्टीच्या वार्ता करताय. चला निघायचं इथनं. तसं मी त्या गाण्याशी आमचा काय संबंध नाही. चला निघायत ना, नाहीतर नाहीतर कोर्टात बघून घेईन मी तुला. कोर्टात भैरवी वजेशी पंगा घेतलायस तू. हे तुला किती महागात पडणार आहे ना ते तू आता बघच. नाही हिला हा पंचा उचलून आमच्या खांद्यावर ठेवायला लावला आणि आमचे पाय धरून आमची माफी मागायला लावली. जालिंदर लिंबाळकर नाव सांगणार नाही. सूर्या, काय चाललंय हे सगळं? मला सांग, आपण इथे हे सगळं करायला आलोय का? हे बघ, आता ना आपल्याला आपल्या गावाला जाणं, आपल्या घरी जाणं ना जास्त महत्वाचं आहे. एकतर ना आपल्याला 5 दिवसात 5 लाखांची सोय करायची, ज्यातला 1 दिवस ना ऑलरेडी गेलाय अरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली राजू हुशार आहे, मेहनती आहे. तिला ना एका कंपनीने नाही म्हटलं म्हणून काही फरक नाही पडणार आहे. तिच्या हळदीवर आणि हुशारीवरती विश्वास ठेवणारा कोणी ना कोणीतरी नक्कीच असेल की. नाही तुळजा, अरे शून्यातून काहीतरी करू बघणाऱ्या एका पोरीचा असा अपमान केला, तिला जेलमध्ये टाकलं. याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं? अरे माझी राजू आहे ना, असं विनाकारण कोणाला त्रास देणार नाही माहिती आहे मला. तरी बी तिला नाही ते बोललेत, नाही ते तिचा अपमान केलाय ती. अरे तिला जेलमध्ये टाकलं तुळजा, कसं सहन करू मी? आणि ह्यांना जर आत्ताच नाही ना अडवलं तर पुढे जाऊन अजून कितीतरी भावांच्या कितीतरी बहिणींची ते असंच वागू शकतात. गावाकडच्या पोरींची इज्जत काढू शकतात ती. मी त्यांना सोडून देऊ का आत्ता? नाही, मला यांना ना आत्ताच थांबवलं पाहिजे म्हणून माझा हट्ट आहे. या तिलोत्तमा मॅडमनी ना माफी मागितलीच पाहिजे आणि त्याशिवाय मी इथं हलणार नाही. आता हा काही माझा ऐकणार नाहीये. याला कसं समजावू मी? याचा शेवट कसा होणार आहे कोणास ठाऊक. मॉम, उद्या मिस्टर विल्सन आणि वुल्मर दोघंही मीटिंगसाठी आपल्या घरी येतात. हा जो काय तमाशा चाललाय बाहेर, तो जर त्यांनी बघितला तर मीटिंग कशी होणार, डील कशी फायनल होणार? कशी होणार? हे सगळं घडून आणणारी व्यक्ती जर आपल्या घरात असेल, मग बाहेरच्या लोकांना दोष देऊन काय उपयोग आहे? ऐश्वर्या प्लीज, उगीच कोणावर तरी भलते सलते आरोप करू नकोस. नाही, सरळच बोलते डॅड. हे सगळं या मूर्ख मुलीमुळे घडतंय. ऐश्वर्या, वाटतील ते बोलू नकोस. ती काही बोलत नसली तरी आज मी तिची बाजू घेऊन बोलणार आहे. आज काही कारण नसताना तू तिला कोंडून ठेवलंस आणि आता तीच दुश्मन असल्याचं सांगतेस. कारण तसे पुरावे आहेत ना. आज हिने सारंगसाठी मला टिफिन द्यायला लावलं आणि वाट बघायला लावली, पण स्वतः मात्र कुठेतरी गायब झाली. कदाचित तिला घरात हा गोंधळ निर्माण करायचा असेल. ॲब्सोल्युटली राईट.
ही माणसं जगन्नाथ तेच पाठवली असणार. या मूर्ख मुलीचा आणि जगन्नाथचा प्लॅन असेल. सारंग, तू काहीच बोलणार नाहीयेस का यावर? ऐश्वर्या, हवेत बोलू नकोस. प्रूफ आहेत का तुझ्याकडे? आहेत ना, पुरावे आहेत. ही या मुलीबरोबर ही या मुलीबरोबर काय करते? काय ग? मी काय विचारते तुला? आई थांब. का थांब सारंग? हे एवढं सगळं बघितल्यानंतर पण तू या मूर्ख मुलीची बाजू घेणार आहेस? या फोटोवरून जर तुम्ही असा निष्कर्ष लावत असाल की या सगळ्यामध्ये सावली सामील आहे, सूर्यासोबत मी पण सामील असेल ना असं? हाव. आपल्या घरासमोर तंबू ठोकून जो मुलगा बसलाय तो माझा मित्रच आहे ना. मग याचा अर्थ असा होतो का हे सगळं मी घडवून आणलेलं? सारंग, नुसती काय चालली आहे? खातायत काय, पितायत काय, पिकनिक काय करतायत? असं करोडोचं डील आहे. ते होल्डवर ठेवून मी ह्यांची ही पिकनिक होऊ देणार नाही. मॉम, बोलवलंत? हो, आपण तर आपल्या आयुष्यात आनंदात सुखात जगत असतो, कोणाच्या आध्यात नाही की मध्यात नाही. पण काही लोकांना ते बघवत नाही. ते येतात आपल्या आयुष्यात मुद्दाम, जबरदस्ती आपल्याला त्रास द्यायला. हे जे सगळं बाहेर सुरू आहे त्याबद्दल बोलताय तुम्ही? हो, हा जो काही गोंधळ घालून ठेवला नाही या लोकांनी माझ्या घरासमोर, तो मला आवडत नाही. आणि हे सगळं सॉर्ट आउट करायला या घरात फक्त एका व्यक्तीवर माझा विश्वास आहे, ती म्हणजे तू. साम दाम दंड भेद, काही वाटेल ते कर, पण हा गोंधळ थांबव. डोंट वरी मॉम, या सगळ्यांना मी लवकरच इथून हाकलून देईन. आय प्रॉमिस. आय ट्रस्ट यू. या फोटोवरून जर तुम्ही असा निष्कर्ष लावत असाल की या सगळ्यामध्ये सावली सामील आहे, सूर्यासोबत मी पण सामील असेल ना असं? सावली, अगं सावली,
दुखतंय. एवढा कसला विचार करत होतीस तू? दादा हळद घेऊन ये. चल मला माहिती म्हणजे सावली, घाबरू नको. तुम्ही गप्प बसा. तुमचं लक्ष कुठे असतं? 2 मिनिटं थांबला असता तर मी कापून दिलं असतं ना. स्वतःच बोट कापून घेतलंस. हा, लक्ष नाहीये तुझं सावली. एवढा विचार नाही करायचा सावली. उगाच विचार करतेस मग काळजी करत बसतेस. आपण काय करतो माहितीये, घडलेली गोष्ट ना खूप छोटी असते, पण आपण त्या गोष्टीबद्दल एवढा विचार करतो की ती गोष्ट आपल्याच मनात आपण खूप मोठी करून ठेवतो. मग त्याचं ओझं येतं, दडपण येतं, मग त्याच्याबद्दल विचार करतो. सोडून द्यायची ती गोष्ट. त्याच वेळेला तो जो लूप आहे ना तो तोडायचा. काय, सोडून द्यायचं. थँक्यू सारंग सर. मैत्रीत थँक्यू म्हणतात ना. तुम्हाला सांगू, खरं तर माझा आणि तुळजाचा फोटो. परत तेच करतेस तू. तुझं मन स्वच्छ आहे ना. तुझी काही चूक झालेली नाहीये. चूक त्यांची आहे. त्यांनी चुकीचा अर्थ काढलाय. मग तू कशाला समजावायला येतेस? त्यांना घेऊ दे ना समजून. आता मी तुला विचारलंच नव्हतं, मग तू कशाला मला सांगायला आलीस? मला विश्वास आहे तुझ्यावर, या बाबतीत तर नक्कीच आहे. आणि जसा सूर्या माझा मित्र आहे, तशी ती मुलगी तुळजा. तुळजा. तुळजा तुझी मैत्रीण असू शकते ना. ती पुण्यात आली, तिने तुला फोन केला, तिने मदत मागितली, तू भेटायला गेलीस. हे सगळं नॉर्मल आहे. हे होऊ शकतं. त्यांनी चुकीचा अर्थ काढलाय, कळलं? आणि तेच मी त्यांना सांगत होतो. अहो पण तरी डोक्यात विचार येतात ना. नाही करायचा विचार. एक एकदा विचार करण्यापेक्षा विचार न केलेला बरा असतो. पांडुरंगावर विश्वास आहे ना, तो सगळं बघून घेईल. त्याला सगळं माहिती आहे कसं काय करायचं ते. विचार करायचे नाहीत. काय अजून काय लावूया का त्याला? नाही. क्वालिटी आणि विश्वासाचं दुसरं नाव राजश्री फूड प्रोडक्ट्स. तुळजा, ही रील एवढी कशी पसरली सगळीकडे? आय एम सो सॉरी सावली. अगं हे असं काहीतरी घडेल असं मला वाटलंही नव्हतं ग. नेमकं काय झालं, कसं झालं, हे तुझ्यासोबत माझ्यासाठी पण एक कोडच आहे. सावली, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण आता जे व्हायचंय ते होऊन गेलंय. माईंना सुद्धा कळालंय, ते मला नक्की शिक्षा देतील. सावली हे बघ, तू ना अजिबात घाबरू नकोस. आपण जे काही केलंय ना ते मदतीसाठीच केलंय अगं. आणि मी तुला अजिबात एकटं सोडणार नाही. काहीही झालं, कुठलंही संकट आलं तर मी तुझ्यासोबत असेल, एवढं लक्षात ठेव. भागो, काय झालं? भागू, भूक लागली ग तुला? नाही. अरे मग हे सगळं एकटा कसं खाणार मी? हा,
हे धर तुळजा वाढून घे. राजू बाग घ्या. चला आपण हात धुवून घेऊ. आंदोलन करायला आलेत खरं, पण पोटात अन्नाचा एक कण नाही. जर पोटात काहीच गेलं नाही तर उपाशी पोटी तग कसा धरतील? मूर्ख माणसं. हे पाणी एखाद्याच्या तोंडातला घास असा हिरावून घेणं म्हणजे पापच आहे. पण ऐश्वर्या मॅडमने तुळजाच्या कुटुंबाशी इतकं वाईट वागायला नको. मला काहीतरी करायला हवं. सूर्य, हे पाणी ना आपोआप नाही आलेलं आहे. हे जेवण काही आपोआप नाही भिजलेलं आहे. हे सगळं ना मुद्दाम कुणीतरी केलेलं आहे. आपण इथून निघून जावं ना म्हणून हे कुणीतरी घडवून आणलेलं आहे. दादा काही झालं ना तर इथनं हलायचं नाही बरं का आपण. ते जेवढं जास्त करतील तेवढी आपली हिंमत वाढेल. हो दादा, आपण हार नाही मानायची. पण सगळे मिळून लढू.